पाहत होते आतुरतेने वाट. सूर्याच्या सोनेरी किरणाने मिटला अंधार, उजळली शिवदिनाची पाठ. प्रत्येकाच्या हृदयात निर्माण झाली शिवप्रेमाची लाट. प्रत्येकाच्या हृदयात निर्माण झाली शिवप्रेमाची लाट. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. व्यासपीठावरील मान्यवर, आपल्या सर्वांचे लाडके मुख्याध्यापक आदरणीय बागुल सर व येथे जमलेल्या माझ्या सर्व शिवभक्त मित्रांनो, मी शिवकन्या समृद्धी रतन शिंदे इयत्ता 3री तुकडी क. सर्वांना माझा शिवमय नमस्कार व शिवजयंतीच्या भगव्या शुभेच्छा. कोण होते शिवाजी? कोण होते शिवाजी? दैत्याचे राजा होते, गरिबांचा आदर होते, मातेचे पुत्र होते, पित्यांचे वारस होते. शिवाजी राजा होते, नावातच सादर होते. शिवाजी एक मन होते, शिवाजी एक मन होते, सारे राज्यात सण होते. शिवाजी एक स्वप्न होते, महाराष्ट्राचे रत्न होते. शिवाजी एक स्वप्न होते, महाराष्ट्राचे रत्न होते. अफाट ध्येय होते, मूर्तिमंत तेज होते. अफाट ध्येय होते, मूर्तिमंत तेज होते. बाहेरून दगडासारखे, मनातून मेणासारखे, 3 शब्दात न भावणारे, स्वराची जाणीव करून देणारे शिवाजी तो बॉस होते. वाईटाचा नाश होते, शिवाजी गिरवते. वाईटाचा नाश होते, शिवाजी गिरवते. कुणाला आवडेल राजा होते ते, असे होते छत्रपती शिवाजी महाराज. 400 वर्षांपूर्वी माता जिजाऊंच्या कुशीत जन्मलेले नवस बाळ म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गणविकावा यांसारख्या कुरुक्षेत्रांचा कळस म्हणजे शिवबा. एकीकडे सैमाचा घाट म्हणजे शिवबा, या सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचे माप म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचे माप म्हणजे शिवबा. दुश्मनांच्या काळजातही पावित्र्याचे स्थान निर्माण करून देणारे किमयागार म्हणजे शिवबा. किमयागार म्हणजे शिवबा. तलवार तर प्रत्येकाचाच मन गाठत होती, पण स्वराज्य निर्माण करण्याची इच्छा फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमध्येच होती. तलवार तर प्रत्येकाचाच मन गाठत होती, पण स्वराज्य निर्माण करण्याची इच्छा फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमध्येच होती. मित्रांनो, छत्रपती हा केवळ 3 अक्षर शब्द आणि तो एक मंत्र आहे. तो मंत्र